पुढली बातमी अशी की मुंबईत एकाही मराठ्याला हात लावला तर राजकीय कारकीर्द संपली म्हणून समजा, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। तर शिंदे समितीला सरकार म्हणून सरकार काम करू देत नाही असाही आरोप मनोज जरांगेंनी केलाय। शिंदे समितीला भेटून उपयोग नाही, आमच्या मागण्या सरकारकडे आहेत। मनोज जरांगे संभाजीनगरच्या झलटा गावात मराठा बांधवांच्या भेटीसाठी आलेले होते आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी। तर दादा, पहिला प्रश्न हा आहे, शिंदे समितीच्या बैठकीला तुम्हाला यावं असं वाटलं नाही? नाही 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 मला यायला काय अडचण आहे का? शिंदे समितीकडे प्रश्न आहेत का? मराठा आणि कुणबी एक जार काढायचा, हैदराबादचं गॅजेटियर लागू करायचा अधिकार शिंदे समितीला आहे का? उद्या सकाळी जातो। शिंदे समितीला अंमलबजावणी करण्याचा अधिकार आहे का? नाही। सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करण्याचा अधिकार शिंदे समितीला आहे का? उद्या सकाळी जातो। केसेस मागे घ्यायचा अधिकार शिंदे समितीला आहे का? बलिदान गेलेल्या मराठ्याच्या कुटुंबाला नोकरी आणि आर्थिक मदत द्यायची शिंदे समितीच्या हातात आहे का? जातो, लगेच सकाळी जातो। आहेत का अधिकार? केसेस सगळ्या मागे घ्यायचा, जे आर काढायचा, शिंदे समितीकडे जाऊन उपयोग नाही। आम्ही समाधानीत ना मराठे। शिंदे समिती, माननीय शिंदे साहेबाच्या समितीनं 58 लाख नोंदी शोधल्या, अहवाल सुद्धा सरकारला दिला। आता कुणबी प्रमाणपत्र द्यायचे, महसूल विभाग देत नाही। नोंदी शोधायचं काम भूमी अभिलेख मध्ये ते शोधू देत नाहीयेत। व्हॅलिडिटी वेगळ्या सामाजिक न्याय विभागाकडे दिली जात नाही, शिंदे समितीकडे काय? लक्षात ठेवा, मनोज जरांगे शब्द इतक्या लवकर मराठ्याचा उपकार नाही फेडायचा। हे मराठी वर चढू पण शकतात आणि राजकीय करिअर खाक सुद्धा करू शकतात। एवढा दम मराठ्यात आहे। बघायचं असं तर पुढे बघा, आणि तुम्ही नुसतं मराठ्याच्या पोराला फक्त मुंबईत एवढे डोचून दाखवा, नुसती काठी आणून दाखवा, तुम्हाला राज्यात लोकशाहीचं हत्यार काय असतं ते दिसेल यावेळेस। पण याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे की सगळी तयारी झालेली तुमची, तुम्ही जाणार? मग जाणार नाही म्हणजे काय? पण याच्यामध्ये माहिती अशी येते की गॅजेटियर लागू करायचा प्रयत्न, अशी चर्चा अफवा असू शकते की मराठवाड्यापुरतं गॅजेटियर लावायचं। मग ऐका राव, मी क्षत्रिय मराठा, अस्सल रक्त जर जातवान खानदान रक्त जर याच्यात खेळत नसतं ना, हे बेन मागच फुटलं असतं। अशी अस्सल बेन आहे, 96 कळी। क्षत्रिय मराठा एकदा जर मैदानात उतरला ना, या अवलाद अशी मिशा पिळायला लावणारे, काढून टाकणारे अवलाद नाही। मिशा पिळायला लावणारी, एकतर विजयाचा टिळा लावून येणार, तर मरून वापस येणार, अशी अवलादी। त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही कोणाच्या नादी लागा पण माझ्या नादी लागू। आणि आता सुपरफास्ट 100। यंदाच्या गणेश उत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे। 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत कोकणात जाणाऱ्या वाहनांना आणि एसटी बसेसना टोल माफी मिळणार आहे। मुंबईतील मिठी नदी कथित आर्थिक घोटाळा प्रकरणात कंत्राटदार शेरसिंग राठोडला 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। बनावट बिल सादर करून 29 कोटींची फसवणूक केल्याचा शेरसिंगवर आरोप आहे। वांद्र्यातील 52 कोटींचं बिल्डर फसवणूक प्रकरणामध्ये न्यायालयानं 2 आरोपींना जामीन मंजूर केला। बेकायदेशीर अटकेबद्दल ईओडब्ल्यूला फटकारण्यात आलं। जम्मू आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयास्पद 2 हालचाली दिसून आल्यात। सुरक्षा दलांनी गजान सुमार भागात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रोन भारतीय सीमेच्या आत खोलवर आढळून आला। माओवादी नेत्या स्मृतीने तिच्या सहकार्यासह तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं। यामुळे माओवाद्यांना मोठा हादरा बसला। स्मृतीवर 5 राज्यात मिळून 1 कोटी रुपयांचं बक्षीस होतं। काशीमधील गोवर्धन ग्रामपंचायत बैठकीत राडा झाला। ग्रामसभा सुरू असताना ग्रामपंचायत सदस्यांमध्ये हाणामारी झाली। विषय मंजुरीवरनं राडा झाल्याची माहिती। गोंदिया जिल्ह्यातील पाथरी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी मुदत संपलेला जलजिरा पिल्यानं विषबाधा झाली। दुपारी शाळेत जेवण केल्यानंतर 5वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी बाजूच्या दुकानातनं जलजिरा घेतला। जलजिरा पिल्यानंतर 7 विद्यार्थिनींना मळमळ, उलटी आणि पोटात दुखू लागल्यानं या विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर आहे।